एका नवीन ट्रेंडिंग व्हिडिओमध्ये। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो एका बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो। जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जर यूज केला म्हटलं ते सर्व आपल्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन मध्ये तिथून तुम्ही डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता। जर तुम्हाला फ्री मध्ये आपण बनवलेला प्रीसेट किंवा क्यूआर कोड हवा असेल तर आपला व्हिडिओ एकदम 3 मिनिट वॉच करायचं मित्रांनो। 3 मिनिट वॉच केल्यानंतर मित्रांनो आपला क्यूआर कोड किंवा प्रीसेट दिसून जाईल मित्रांनो। तिथून तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे करून घेऊन आपला क्यूआर कोड स्कॅन करून प्रीसेट वगैरे घेऊ शकता मित्रांनो। फ्री मध्ये प्रो एपीके अलर्ट मोशन किंवा आपला कॅपकट एपीके हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो। आपल्या टेलिग्रामची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता मित्रांनो। तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो। सर्वात असतो अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। मग आपला असतो प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर मित्रांनो आपला बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो। मग आपला सर्वात बीटमार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं आपण बीट्स वगैरे ऍड वगैरे करून दिलेलं आहे मित्रांनो। मग आपला फर्स्टला प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं मीडियाच्या ऑप्शन मध्ये याचं मित्रांनो। मग आपला सर्वात सॉन्ग ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो असतो इथे व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो। आपल्या लोगोचा व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो। लोगोच्या व्हिडिओला ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो। वर 3 डॉट वरती क्लिक करायचं मित्रांनो। खालून 2 नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो। जसं की तुम्हाला एक्सट्रॅक्ट नावाचा ऑप्शन आहे मित्रांनो, त्या एक्सट्रॅक्ट नावाच्या ऑप्शन वरती क्लिक करून सॉन्ग मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं मित्रांनो। लोगोचा व्हिडिओ आहे मित्रांनो, त्या लोगोच्या व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं। डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं सॉन्ग मध्ये कन्वर्ट वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो। मग आपला फर्स्टला प्लस आयकॉन वरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये याचं मित्रांनो तुमचे दिलेले फोटो मित्रांनो त्या फोटोला ऍड करायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपला मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं मित्रांनो। 3 नंबरच्या ऑप्शन वरती क्लिक करून आपल्या हिशोबाने फुल स्क्रीन आपल्या हिशोबाने सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं थोडंफार असं फोटो वगैरे लहान ठेवता मित्रांनो। आपले फोटो वगैरे लहान आहे आपण फोटो वगैरे लहान ठेवता मित्रांनो। मग आपला असतो बीटला जायचं मित्रांनो। मग आपला फोटो आहे मित्रांनो त्या फोटोला ओढून घ्यायचं। ओढून छान फोटो वगैरे सेट झाले दिसून जाईल मित्रांनो। जर तुम्हाला फोटो फुल फोटो असेल तर मग मित्रांनो मग आपला फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपल्या वर 3 डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्बिनेशन वरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं। जर तुमचे फुल असेल तरच फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं। जर हाफ असेल तर मित्रांनो मग आपलं मी असं करून दाखवलेलं आहे मित्रांनो, त्या सेम स्टेप मध्ये तुम्ही पण असंच प्रकारे ठेवून घेऊ शकता मित्रांनो। मग आणि आपला बीटला प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं मीडियाच्या ऑप्शन मध्ये याच मित्रांनो असतो इथे व्हिडिओ दिला मित्रांनो। या व्हिडिओला ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं व्हिडिओ वगैरे पण ऍड वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो। मग आपला फर्स्टला आल्यानंतर प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं मित्रांनो। मीडियाच्या ऑप्शन मध्ये याच मित्रांनो मग आपला इथे आपला एकदम छान असं टेक्स्ट पेज एडिट करून दिलेला आहे मित्रांनो। मग आपला टेक्स्ट पेज आहे मित्रांनो त्या टेक्स्ट पेजला ऍड करायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपला बीट पर्यंत जायचं टेक्स्ट पेजला ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं टेक्स्ट पेज वगैरे पण ऍड वगैरे झाली दिसून जाईल मित्रांनो। मग आणि आपला हे फोटो आहे मित्रांनो या फोटोजला इफेक्ट्स वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला थोडंफार मोबाईल वगैरे लॅग मारत असेल तर मित्रांनो मग आपल्याला थोडंफार सांभाळून घ्यावं लागेल मित्रांनो। मग आपला फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला इफेक्ट वरती क्लिक करायचं 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आपला बीटमार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो। सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉन ऑन वरती सेट करायचं मित्रांनो। घंटीचा ऑप्शन दिसेल मित्रांनो त्याला ऑन वरती सेट करायचं मित्रांनो। जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे एकदम छान असं व्हिडिओ वगैरे आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। असं फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून मग आपला पेस्ट रिपीट करून घ्यायचं। पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं फुल स्क्रीन मध्ये सेट वगैरे झाले दिसत असेल आणि फोटोजला इफेक्ट्स वगैरे पण एकदम छान असं ऍड वगैरे झालेले दिसून जाईल मित्रांनो। मग आपला व्हिडिओ वगैरे बनवून रेडी झालेला मित्रांनो। मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो वर शेअरच्या आयकॉन वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शन वरती क्लिक एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ मी तो पण आपल्या बाकीची व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। ओके।